नमस्कार, माझं नाव डॉक्टर करुणा आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत OCD बद्दल. OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. याच्यामध्ये काय असतं की ऑब्सेशन्स असतात. ऑब्सेशन्स म्हणजे थॉट्स असतात, विचार असतात, जे विचार वारंवार येतात. ओके, आणि हे खूप डिस्टर्बिंग थॉट्स असतात. आता कुठले कॉमन ऑब्सेशन्स आहेत तर सगळ्यात पहिले असतं कंटॅमिनेशन किंवा वॉशिंगबद्दल असतं. ओके, कंटॅमिनेशन म्हणजे आपल्याला असं वाटतं की घाण आहे आणि आपल्याला ते साफ करायचं असतं. मेनली जे असतं ते आपल्या हाताबद्दल असतं. आपल्याला असं वाटतं की नाही, मी हे टच केलं, आता हे घाण झालेलं आहे, आणि आपण जाऊन परत परत हँड वॉश करतो. ओके, किंवा क्लीनलीनेस खूप करतो, सारखं सारखं साफसफाई करत असतो. ओके, हे झाले कंटॅमिनेशन किंवा वॉशिंगबद्दल. दुसरे विचार असू शकतात चेकिंग किंवा डाऊटबद्दल. आता जसं घराबाहेर निघालो तर गॅसचा नॉब मी बंद केला आहे की नाही, दरवाजा मी नीट बंद केला आहे की नाही, लॉक झालं आहे की नाही, हे सारखं सारखं जातो आणि चेक करतो. कारण ते मनात एक भीती राहते की नाही, हे नीट झालेलं नाही आहे, आणि म्हणा ते थॉट्स आपल्याला खूप डिस्टर्ब करतात. नेक्स्ट असू शकतं सिमेट्री किंवा ऑर्डरबद्दल. म्हणजे गोष्टी एका पर्टिक्युलर सिमेट्रीमध्येच किंवा ऑर्डरमध्येच असल्या पाहिजे, आणि ते जर तसं नसेल तर आपण परत जातो आणि ते त्याच लेवलला किंवा त्याच सिमेट्रीमध्ये ठेवतो, त्याच ऑर्डरमध्ये ठेवत असतो आपण त्याला. हे झाले विचार. हे विचार खूप वारंवार येतात, आणि ह्या विचारांना कमी करण्यासाठी आपण जी क्रिया करतो त्या क्रियेला आपण कंपल्शन असं म्हणतो. ओके, आणि ती क्रिया केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी बरं वाटतं. जसं हात धुतले की मला थोडं बरं वाटेल, पण थोड्या वेळानंतर परत तो विचार येणार, ऑब्सेसिव्ह थॉट, आणि मग परत मी कंपल्शन करणार, हात धुणार. थँक्यू.